या वर्षीचा पावसाळा कसा असणार या संदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचं भाकीत करण्यात आलं. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी भेंडवळच्या घाट मांडणीचं भाकीत 1 मे रोजी म्हणजे आज पहाटे 6 वाजता करण्यात आलं. जवळपास 300 वर्षापूर्वीची ही परंपरा आहे. बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ या ठिकाणी दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भविष्यवाणी केली जाते आणि ज्यामध्ये पुढील 1 वर्षात पूर्ण देशभरात पाऊस कसा असेल, शेतकऱ्यांच्या पिकाला कोणतं पीक चांगलं निघेल, कोणत्या पिकाला जास्त भाव मिळेल, युद्ध होईल का, आर्थिक परिस्थिती कशी राहील, तर याविषयी भविष्यवाणी केली जाते. आणि ही भविष्यवाणी गेल्या 300 वर्षात 70 ते 75% खरी राहिलेली आहे. पावसासंदर्भात या भविष्यवाणीमध्ये काही महत्त्वाची भाकीतं वर्तवण्यात आलेली आहे. ते ऐकून शेतकऱ्यांना मोठा धक्का बसलेला आहे. येणाऱ्या काही दिवसातच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता याची वर्तवण्यात आली आहे. त्याबरोबर भारत-पाकिस्तानच्या जी आता परिस्थिती सुरू आहे, तर त्यामध्ये आता ती खूप तीव्र वळण घेणार आहे, असंही सांगितलेलं आहे. तर पूर्ण देशाची आर्थिक परिस्थितीच्या विषयी देखील एक मोठी धक्कादायक घोषणा केलेली आहे. तर अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भेंडोळमध्ये ही भविष्यवाणी जाहीर झाली. दरवर्षी गेल्या 300 वर्षापासून ही भविष्यवाणी केली जाते. त्याप्रमाणे याही वर्षी भेंडवळच्या घट मांडणी करण्यात आली. राज्यासह इतर राज्यातील शेतकरी वर्गही त्या ठिकाणी उपस्थित होते. आता या घट मांडणीमध्ये नेमकं काय भाकीत केलं? भविष्यात येणारं पीक कसे असेल? पाऊस कसा असेल? कोणतं पीक जास्त प्रमाणात येणार? कोणत्या पिकांचं नुकसान होणार? कोणत्या पिकाला सर्वाधिक भाव मिळणार? भारत-पाकिस्तानचं युद्ध होणार का? अमेरिका जे आहे तर ते आपल्या देशासंदर्भात कसे ते हे राहतील? शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? आर्थिक परिस्थिती कशी राहणार? संपूर्ण सविस्तर तिथे हे करण्यात आलंय. पहा यावर्षी पीक पाणी सर्व गोष्टींविषयी त्या ठिकाणी भाकीत वर्तवण्यात आलंय, जे तुम्हाला जाणून घ्यावं लागणार. आता पहा ही घट मांडणी कशा पद्धतीने केली जाते, कशा पद्धतीने भाकीत वर्तवलं जातं. पहा ही जी खूप जुनी परंपरा आहे 70 ते 75% वेळा ही जी आहे ही भविष्यवाणी खरी ठरत असते. आता ही भविष्यवाणी कशा पद्धतीने केली जाते, या वर्षीच्या भविष्यवाणीत काय निघलं होतं, मागच्या वर्षी निघालेलं खरं ठरलं का? तर संपूर्ण सविस्तर आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तुम्ही शेतकरी असाल किंवा सर्वसामान्य नागरिक असाल तर हा व्हिडिओ 2 मिनिटं पाहायचा आहे. कारण की भेंडवळच्या भविष्यवाणीबद्दल अगदी सायंटिस्ट लोकांनी देखील याविषयी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण की ती खरं निघतंय. याला वैज्ञानिक आधार जरी नसला पण याला नैसर्गिक आधार आहे आणि निसर्गातल्या घडामोडीच्या विषयी भविष्यवाणी करणारी ही जी आहे ती भाकणूक आहे. तर पहा आता भविष्यवाणी जाहीर झाली. ज्यामध्ये आता काय करण्यात आलंय बघा. शेतकऱ्यांसाठी याच्या 2 ते 3 अतिशय धक्कादायक त्या ठिकाणी भविष्यवाण्या करण्यात आलेल्या आहे आणि या भविष्यवाण्या जर खऱ्या निघाल्या तर शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आता पहा ही भविष्यवाणी नेमकं कशा पद्धतीने केली जाते, ही परंपरा काय? तर जवळपास 315 वर्षापासून चंद्रभान महाराज वाघ यांनी बुलढाण्यातल्या भेंडवळ इथे घाट मांडणीची परंपरा सुरू केली. आता हा घट या वाघ यांचे वंशज जे आहेत तर ते त्या ठिकाणी ही घट मांडणी करत असतात. की यामध्ये काय केलं जातं, शेतामध्ये 1 फूट खोल खड्डा खणण्यात येतो. खड्डा खोदताना त्याच्यातून बाहेर आलेल्या मातीतून 4 ढेकळं बाहेर काढतात. या ढेकळांकडे पावसाच्या 4 महिन्याचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. पहिल्या क्रमांकाचा ढेकूळ जूनचा असतो, दुसरा ढेकूळ जुलैचा, तिसरा ऑगस्टचा, तर चौथा ढेकूळ हा सप्टेंबरचा असतो. या 4 ढेकळांवर पाण्यानं भरलेली मातीची घागर ठेवली जाते. या घागरीवर करंजी, पापड, कुरडई, वडा असे पदार्थ ठेवले जातात. घटापासून 1.5 फुटाच्या अंतरावर 18 प्रकारची धान्य ठेवले जातात. यामध्ये आंबाडी, कपाशी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, तीळ, बाजरी, मटकी, जवस, वाटाणा याचा समावेश असतो. शिवाय घाटाशेजारी पानाचा विडा देखील ठेवलेला असतो आणि त्यावर सुपारी ठेवलेली असते. मग ही भविष्यवाणी कशी केली जाते? पहा रात्रभर या घाटाला तसंच ठेवलं जातं. दुसऱ्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी हा घट मांडला जातो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे साधारणपणे 1 मेच्या आज त्या ठिकाणी पहाटे हे पाहिलं जातं. तिथं गेलं दुसऱ्या दिवशी जे आहे तिथं काय बदल झालाय ते बघायला गेलं जातं, निरीक्षण केलं जातं. आता पहा जसं की यंदा काय झालं, की 18 धान्यापैकी मुगाचे जे दाणे आहेत, तर ते त्या परिस्थिती न राहता ते बाहेर फेकले गेलेत. त्यामुळे यंदा मुगाचं उत्पादन चांगलं राहणार आहे, असं भाकीत वर्तवण्यात आलं. जर धान्य आतल्या बाजूस फेकलं गेलं, तर उत्पादन कमी होईल असं मानलं जातं. सोबत पाऊस किती पडणार, हे कोणत्या ढेकळावर घागरीतलं किती पाणी पडलं याहून ठरवलं जातं. मग आता जूनच्या ढेकळावर जास्त पाणी पडलं, की जुलैच्या की ऑगस्टच्या का सप्टेंबरचा, तर यावरून ते सांगण्यात येत असतं. शिवाय जो पानाचा विडा असतो, तर त्यातल्या सुपारीतल्या जो त्याच्यावर सुपारी असते, त्या सुपारीला राजाचं प्रतीक मानलं जातं. सुपारी आहे त्या जागी कायम राहिल्यास राजा गादीवर कायम राहील, असं भविष्य वर्तवण्यात येतं. राजा म्हणजेच देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री असा त्याचा अर्थ होतो. जसं की जो यंदा विडा आहे,
तर विडा तो आहे त्याच परिस्थितीत आढळला, फक्त थोडाफार सुकलेला होता. त्यामुळे यंदा राजा गादीवर कायम राहील, पण त्याला संकटांना सामोरं जावं लागेल, असं भाकीत वर्तवण्यात आलंय. सोबत आता त्यावरून या घागरीवर ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत खाण्याच्या, जसं पुरी, करंजी, पापड, तर करंजी यावरची गायब झाली त्या ठिकाणी आहे. मग त्यावरून राज्याची आर्थिक परिस्थिती, देशाची आर्थिक परिस्थिती खालावणार आहे, असं देखील सांगितलं गेलं आहे. आता पावसाविषयी मोठा अंदाज याच्यामध्ये वर्तवलेला आहे बघा. पावसाविषयी तसेच कोणत्या पिकांना जास्त भाव राहणार याविषयी अंदाज त्या ठिकाणी वर्तवलेला आहे. आता जर त्या भविष्यवाणीमध्ये असंही सांगितलं गेलंय, इथं जर बघितलं तर कापूस जो आहे, तर कापसाचं पीक हे सर्वसाधारण असणार आहे. ज्वारीचं पीकला सर्वसाधारणपेक्षा चांगला भाव मिळणार आहे. त्यानंतर सोयाबीनचं पीक चांगलं राहणार. तुरीचं पीक साधारण, मुगाचं पीक साधारण, उडीद पीक सर्वसाधारण, तिळाचं पीक चांगलं राहणार. त्या ठिकाणी बाजरी पीक उत्तम राहणार. तांदूळ पीक त्या ठिकाणी तेजीत राहणार. त्यानंतर मठाचं साधारणपणे अशा प्रकारे जे पीक आहे, त्यामध्ये गव्हाचं जे आहे, तर पीक सगळ्यात जास्त प्रमाणात चांगलं राहणार आहे. आता पावसाविषयी नेमकं काय अंदाज वर्तवला आहे? पावसाविषयी काय अंदाज त्यामध्ये वर्तवलेला आहे? शिवाय भारत-पाकिस्तानचं युद्ध जे आहे बघा, तर पहलगाममधील जो दहशतवादी हल्ला झाला, तर त्यामध्ये भारत-पाकिस्तानमध्ये तणाव राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात युद्ध होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावर देखील भेंडवळच्या भविष्यवाणी भाष्य करण्यात आले. भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होणार नाही, मात्र देशात तणावाचं वातावरण कायम राहणार आहे. देशात मोठ्या आर्थिक टंचाई होणार आहे. परकीय शत्रूंपासून त्रास वाढणार आहे, अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली. तर आता 300 वर्षापासूनची परंपरा असल्यामुळे यावर आता त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी हे खरं आहे की खोटं आहे असंही त्यामध्ये म्हटलेलं आहे. पण आता पावसाविषयी कसा अंदाज हे केला आहे. आता पहा, पावसाविषयीचा अंदाज करण्यासाठी याच्यामध्ये जी ढेकळं असतात, तर त्या कोणत्या ढेकळावर जास्त पाणी पडतं, ज्या ढेकळावर जास्त पाणी पडेल तो जो ढेकूळ असतो किंवा त्या ढेकळाचा महिन्यामध्ये जास्त पाऊस पडतो असं असतं. तर ह्यावेळेस जे आहे, कोणत्या ढेकळावर घागरीतलं पाणी पडलं, तर यावेळेस जर ढेकूळ आहे पहा, यंदा पहिल्या क्रमांकाचा ढेकूळ आहे, तो थोडाफार भिजल्याने जून महिन्यामध्ये साधारण पाऊस होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. साधारण पाऊस म्हणजे सुरुवातीला राज्यभरामध्ये किंवा देशभरामध्ये कमी पाऊस असणार आहे असं सांगितलं आहे. पण जुलै महिन्यामध्ये 2 क्रमांकाचा जो ढेकूळ होता, त्याच्यामध्ये सर्वाधिक पाणी पडलं, त्यामुळे जुलै महिन्यात भरपूर पाऊस असणार आहे. ऑगस्टचा जो ढेकूळ होता त्याच्यावर सर्वाधिक पाणी पडलं. त्याचा अंदाज असा काढला गेला, की ऑगस्टमध्ये खूप नुकसान करणारा पाऊस पडेल. अतिशय नुकसान करणारा पाऊस जो आहे तो ऑगस्टमध्ये पडणार आहे आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये देखील भरपूर पाऊस असणार आहे. म्हणजे एकंदरीत बघितलं तर जूनमध्ये कमी पाऊस आहे, पण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये हा चांगला पाऊस पडण्याची शक्यता याच्यामध्ये आहे. यंदा देशात पूर, भूकंप या आपत्तीचं प्रमाण जास्त असेल. त्यामुळे पावसाबाबत शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नसल्याचं यामध्ये दिसून आलेलं आहे. यंदा पिके साधारण राहणार असून पावसाळाही चांगला राहणार आहे, अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आलेली आहे. तर एकंदरीतच भेंडवळमध्ये ही जी भविष्यवाणी झाली, तर यामध्ये अशा प्रकारची जी आहे भाकीतं इथे वर्तवण्यात आलेली आहे. आज भरपूर जण याला असे म्हणतात, की हे खोटं आहे किंवा हे त्या ठिकाणी खरं नाहीये. पण तसं काही नाहीये. बरेचसे जण याच्यावर विश्वास ठेवतात, काही ठेवत नाही. पण आजपर्यंत 70 ते 75% वेळा जे आहे, ते याचे भाकीतं खरे ठरलेले आहेत, असं तेथील महाराजांनी देखील सांगितलेलं आहे. तर तुमचं याच्याविषयी काय मत आहे? नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.